हाय एव्हरीवन, मी अक्षदा। बघा, मी अशा पद्धतीने झेंडूच्या फुलांचा स्क्रंची बनवलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला एक केशरी कलरचं उलन, हिरव्या कलरचे उलन, एक रबर बँड आणि विणण्यासाठी सुई लागणार आहे। सर्वात प्रथम आपण रबर बँडला एक गाठण मारून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। असे सिंगल क्रोशा आपण पूर्ण रबरच्या गोल राऊंडमध्ये करायचा आहे। अशा प्रकारे पूर्ण रबरला सिंगल क्रोशा करून पूर्ण रबर विणून घ्यायचा आहे। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपले जे काही छंद आहेत ते आपणच जोपासायचे आहेत। आपण जर आपले छंद जोपासले नाही तर आपल्या कलागुणांना कधीच वाव मिळत नाही। त्यामुळे तुमच्याकडे अशी कुठलीही कला असतील तर तुम्ही त्या नक्की जोपासा। अशा प्रकारे पूर्ण रबर विणून झाल्यानंतर केशरी उलन घ्यायचे आहे आणि ते अशा प्रकारे त्यामध्ये अडकवून आपण 10 साखळी विणून घ्यायची आहे। 10 साखळी विणून झाल्यानंतर आपण जे हिरव्या दोऱ्याने विणलेलं होतं त्यामध्ये 2 साखळ्यांच्या बरोबर एका साखळीमधून आपण केशरी कलरचे उलन काढून ते सिंगल क्रोशा करून पुन्हा 10 साखळ्या विणून पुन्हा सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। पुन्हा 10 साखळ्या विणून पुन्हा सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण रबर बँड विणून घ्यायचा आहे। माझी ही पोलीस ड्यूटी असल्यामुळे मला ह्या गोष्टी करायला वेळ भेटत नाही, परंतु विणकाम हा माझा छंद झाला आहे आणि मला ते अतिशय आवडते। त्यामुळे वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे आणि त्यातून मला खूप आनंद होतो। व्हिडिओ बनवत असताना वेळ कसा जातो हेही कळत नाही। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओ मी पोस्ट करत जाईल, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा। आणि तुम्हालाही जर विणकामामध्ये आवड असेल तर तुम्हीही माझ्यासारख्या क्रोशेटच्या वस्तू बनवायला शिका। मी हे विणकामाचे काम कुठेही शिकलेले नाही, परंतु यूट्यूबला बघूनच सुई कशी पकडायची, धागा कसा पकडायचा, तो सुईमध्ये अडकवून कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी यूट्यूबवर बघूनच शिकले आणि त्यामधूनच मला आवड निर्माण झाली। अशा प्रकारे तुम्हालाही जर विणकामाची आवड असेल तर तुम्हीही अशा यूट्यूबच्या व्हिडिओ बघून तुम्ही ह्या क्रोशेटच्या वस्तू बनवायला शिकू शकता। अशा प्रकारे आपला झेंडूच्या फुलांसारखा दिसणारा सुंदर असा स्क्रंची बनवून तयार आहे। तुम्हाला हा स्क्रंची कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।